12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि महाराष्ट्राचं वैभव असलेलं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भीमाशंकर भाविकांच्या दर्शनासाठी पुढील काही दिवस मात्र बंद राहणार आहे। त्यामुळे महाशिवरात्रीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी निराशा होणार आहे। मंदिराच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं लाखो भाविक शिवलिंगाच्या दर्शनाला मुकणार आहेत। प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भीमाशंकर भाविकांच्या दर्शनासाठी बंद। मंदिर परिसरात सुशोभीकरण आणि विविध विकास कामं सुरू। शिवरात्रीच्या दिवशी हजारो भाविक दर्शनाला मुकणार। श्री क्षेत्र भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वं ज्योतिर्लिंग। दरवर्षी शिवरात्रीला या ठिकाणी पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते। सह्याद्रीच्या कुशीतील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे पवित्र स्वयंभू ज्योतिर्लिंग म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे। प्राचीन काळापासून हेमाडपंथी शैलीचं हे मंदिर प्रसिद्ध आहे। याच मंदिरात शिव आणि पार्वतीचे अर्धनारी नटेश्वराचं रूप आहे। शिवाचं हे अर्धनारी नटेश्वर याच ठिकाणी पाहायला मिळत असल्यानं देशभरातील भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात। मात्र यावेळी मंदिर आणि सभोवतालच्या परिसराच्या सुशोभीकरणाचं काम सुरू असल्यानं व्यवस्थापनानं मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले। पुढील काही दिवस मंदिर बंद राहणार आहे। सध्या परिस्थिती पाहता महाशिवरात्री यात्रा 2026 यात्रा कालावधीमध्ये 12/2 ते 12/2/2026 ते 18/2/2026 या कालावधीमध्ये भाविकांसाठी मंदिर बंद राहणार आहे। भीमाशंकर मंदिर हे 3 महिन्यांसाठी बंद राहणार असल्याचं प्रशासनाकडून यापूर्वीच जाहीर केलं होतं। महाशिवरात्रीच्या कालावधीत मंदिर सुरू ठेवण्यात येणार होतं, मात्र काम पूर्ण न झाल्यानं भाविकांच्या सुरक्षेसाठी दर्शन बंद ठेवण्यात आले। भव्य सभामंडप, पायरी मार्ग आणि परिसर अशा 148 कोटी रुपयांच्या विकास कामं युद्धपातळीवर सुरू आहेत। ज्या भाविकांना महाशिवरात्री निमित्त शिवशंकराचं दर्शन घ्यायचंय त्या भाविकांनी घोडेगाव येथील हरिश्चंद्र महादेव मंदिर येथे दर्शनासाठी जावं, असं भीमाशंकरचे माजी विश्वस्त यांनी आवाहन केलंय। या ठिकाणी भाविक भक्तांसाठी येणारी एक व्यवस्था केलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी एक स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे। पायरी मार्गाच्या ऐवजी त्यांना रस्त्याने त्या ठिकाणी येता येईल अशी व्यवस्था केलेली आहे। दिवसभर या ठिकाणी भाविक भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर सावलीची या ठिकाणी व्यवस्था आणि त्याचबरोबर महाप्रसाद हा दिवसभर या ठिकाणी चालणार आहे। अशा प्रकारे या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांसाठी या मंदिर व्यवस्थापन हरिश्चंद्र महादेव संस्थांच्या वतीनं व्यवस्था केलेली आहे। दरवर्षीप्रमाणे या महाशिवरात्रीचा 5 दिवसीय उत्सव यंदाही पार पडणार असला तरी भाविकांविना हा उत्सव साजरा केला जाणार आहे। मंदिराचे सर्व धार्मिक विधी आणि पूजा कार्यक्रम फक्त पुजारी यांच्या उपस्थितीत नियमितपणे पार पडणार असून भाविकांनी यावर्षी प्रशासनाला सहकार्य करावं अशा सूचना मंदिर प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या। साईदीप ढोपळे, लोकशाही मराठी, भीमाशंकर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।